त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला। इथे स्किन पॉलिशिंग, केमिकल फिलिंग, स्किन व्हाईटनिंग, फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते। त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात। चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर, तिरंगा चौक, राजाराम बापू बँकेसमोर, मायनी रोड, विटा। संपर्क 7823861502। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बर्वेवाडा आणि विटेकरांचं नातं खूप वेगळं आहे। ओंकार गणेश मंडळाची निर्मिती याच बर्वेवाड्यातून झाली। गेली 15 ते 20 वर्ष ते विटेकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकारांना विट्यात आणत आहेत। त्यांची एक वेगळी ओळख विट्यामध्ये निर्माण झाली आहे। भविष्यातही पुण्याबरोबर मराठी दिग्गज कलाकारांना ते विट्यात आणणार आहेत। भारतातील एक शास्त्रीय संगीत गायक पतियाळा घराण्याचे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचे नातू असलेले राहुल देशपांडे हे स्वतः सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत। 22 जानेवारी बुधवारी सायंकाळी 8:30 वाजता सुरभी लॉन येथे या दिग्गज कलाकाराच्या गायनाने मंत्रमुग्ध होण्याची संधी विटेकरांना मिळणार आहे। नेचर केअरच्या जयदेव बर्वे आणि सहकाऱ्यांनी विटेकरांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे। पाहूयात काय म्हणाले ते। नमस्कार। अमृत कुलकर्णींनी सांगितलं की ओंकार मंडळाची भूमिका काय, तर आम्ही सगळे 9वीत असताना गुरुदत्त आमचा मित्र त्यांनी सांगितलं की आपण मंडळाची सुरुवात करूया। आणि आम्ही त्याला काय म्हणतो की ही कल्पना त्याच्या डोक्यातनं आली आणि आम्ही सगळेजण एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करायला लागलो। आरंभशूर अनेक असतात, पण आता 39 वर्ष आम्ही हे लावून धरलं आहे आणि कोणतीही गोष्ट लावून धरणं फार महत्त्वाचं असतं आणि मग त्यातनं बदल होत गेले। तसं आपण आता हे कार्यक्रमाचं स्वरूप त्याला आणतो आहे। विट्यात सांस्कृतिक वातावरण निर्मिती व्हावी। शेवटी असं असतं की मोठ्या दिग्गज कलाकारांना बघितल्याशिवाय मला ते ॲस्पिरेशन निर्माण होत नाही। पुण्या मुंबईमध्ये एवढे टॅलेंट का निर्माण होतं? टॅलेंट विट्यात पण आहे, पण ते ॲस्पिरेशन त्यांच्यात निर्माण होण्याकरता ही जर दिग्गज मंडळी त्यांनी प्रत्यक्षात बघितली, अनुभवली, तर त्याच्यातून त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते आणि ते ऊर्जा देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित करावं ही त्याच्यामागची भूमिका। आम्ही मूळ ओंकार हे साधारण 11 ते 15 लोकं, पण आता 11-15 लोकांच्यात हे एवढं मोठं शिवधनुष्य उचलणं शक्य नाही। आणि मग विट्यात जर सांस्कृतिक महोत्सव करायचा असेल 2-3 दिवसाचा, तर आपण 11 आणि आम्ही 15, एकीकडं ग्लोबल विलेज जग एकत्र येतं आहे, तर मग निदान विटं एकत्र यावं अशी भूमिका त्याच्या मागे मांडली आणि सगळ्याच मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला। आपण पत्रकार बंधू कायम आमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला सपोर्ट करता हे मी मुद्दाम नमूद करतो, कारण काहीही असेल तरी तुम्ही त्याच्याबद्दल भरभरून लिहिता, बोलता आणि त्याच्यामुळे हे सगळं वाढतं आहे। तर सांगली जिल्ह्यातलं एक सांस्कृतिक केंद्र हे विटा व्हावं ही त्याच्यामागची केवळ भूमिका आहे। सगळेजण आपापल्या व्यवसायात म्हणजे अत्यंत बिझी आहेत, पण निदान वर्षात 2 कार्यक्रम, एखादा महोत्सव आणि एखादा त्यानिमित्ताने पुढं जाऊन काही आपण कार्यशाळा, नाट्यशाळा अशा जर काही घेऊ शकलो ह्याच्यातून, तर इथल्या नवीन येणाऱ्या टॅलेंटला त्याची मदत होईल। राहुल देशपांडेजी यांचा कार्यक्रम ठरवण्यामध्ये आमचं 1 वर्ष प्रॅक्टिकली स्पीकिंग गेलं, कारण यांच्या तारखा या लोकांच्या मिळत नाहीत आणि असे दिग्गज व्यक्ती, असे दिग्गज कलाकार, मग विघ्नेश जोशीसोबत आहेत, ते आज सिनेकलाकार आहेत, अमर ओक त्यांच्याबरोबर आहेत, वाद्यवृंद चांगला आहे। तर हा कार्यक्रम लोकांनी यावा, बघावा असं मी सगळ्या लोकांना आवाहन करतो आणि त्याच्या निमित्ताने सगळ्यांनी आपण पण मुद्दाम पत्रकार बंधूंनी याला जे काही शक्य आहे ती पब्लिसिटी द्यायचा प्रयत्न करा असं माझं आवाहन आहे। या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान हा बिग बजेट शो करत असताना आम्हाला जे आमचे स्पॉन्सर्स आहेत, जे प्रायोजक आहेत, त्यांचा मी मुद्दाम इथे उल्लेख करतो। प्रकाश कदम, PSK अँड असोसिएट्स ते आमचे प्रायोजक आहेत। त्याच्यानंतर डॉक्टर शंकर बुधवानी ते आमचे प्रायोजक आहेत। तर त्यांची राजलक्ष्मी एज्युकेशनचं नाव रे काय राजलक्ष्मी ग्रुप हा आमचे स्पॉन्सर आहेत। त्याच्यानंतर माननीय अशोक भाऊ गायकवाड त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे। मनमंदिर उद्योग समूह आणि बर्वा स्किन थेरपी जो कॉस्मेटिक्सचा ब्रँड आहे त्यांनी आम्हाला त्याच्यात प्रायोजक म्हणून आहेत। सहप्रायोजक म्हणून आमच्याबरोबर मिथुन सगरे त्यांची जी फायनान्स कंपनी आहे ते आहेत नित्यधन, ते आमचे फायनान्स कंपनी त्यांची जी आहे ते आमचे सहप्रायोजक आहेत। आणि रामचंद्र बाबर मायणीचे रामचंद्र बाबर टेक्स्टाईल ते आमचे ह्याच्यामध्ये प्रायोजक आहेत। तर ह्या सगळ्यातून आम्हाला बऱ्यापैकी या सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आहे आणि परत विटेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहेच। म्हणजे जसं माधव आता म्हणाला की अनेक लोकांनी आमच्याकडनं प्रवेशिका घेतल्यात, पण अजून अंतर आपल्याला भरपूर पुढं जायचं आहे, तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालूच आहेत। विटेकरांना पुन्हा एकदा आवाहन आहे की
सगळीकडे अनेक गोष्टी चालू असतात, सगळं व्यस्त जीवन असतं, पण सांस्कृतिक आपल्या जडणघडणीमध्ये सांस्कृतिक जर काही गोष्टी घडल्या तर त्याचं एक चांगलं स्वरूप, एक ऑरा वेगळा निर्माण होतो आणि त्याच्यातनं व्यक्ती घडत असते. त्यामुळे ही चांगली लोकं बघायला आपण आवर्जून या, हे उत्तम संगीत ऐकायला या, हे मेडिटेशन असू शकणार आहे. कारण अभंगवारी शेवटी आपण आषाढीला 10 लाख लोक आज विठ्ठलाकडे पंढरपुराकडे जातात, ती तिथं काहीतरी ऊर्जा आहे म्हणून कुणी न बोलवता न सांगता जातात. आणि अशी भक्तिसंगीतं आणि भक्तिसंगीतं आणि अभंग हे जर विट्यात होणार असतील आणि राहुल देशपांडेंच्या मुखातून हे ऐकायला मिळणार असतील तर विटेकर याचा आवर्जून लाभ घ्यावा. आणि ओंकार आमचा जे काही आम्ही कल्चरल ग्रुप म्हणून सगळेजण जे एकत्र आलो आहे, तर या सगळ्यांनी म्हणून एकत्र येऊन अजून मोठं स्वप्न बघावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो. राहुल देशपांडेजी यांचा अभंगवारी हा कार्यक्रम, भक्तिगीतं आणि अभंग याचा कार्यक्रम सुरभी लॉन्स म्हणजे कुंडल विटा रस्त्यावरती जे सुरभी लॉन्स म्हणून जे आहे तिथे होणार आहे. साधारण 800-850 लोकांची कपॅसिटी असलेलं ते आज जागा आहे. तिथे आपण लोकांना बोलवतो आहे आणि लोक तिथे येतील. हा कार्यक्रम साधारण बरोबर 8:30 वाजता चालू होणार आहे आणि लोकांनी वेळेत यावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं या निमित्ताने मी आवाहन करतो. 22 जानेवारी बुधवार या दिवशी ओंकार गणेश मंडळाच्या वतीनं आपण सर्व पत्रकार मित्रांचं खूप खूप स्वागत. गेली 39 वर्ष विटे शहरामध्ये ओंकार गणेश उत्सवाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. आणि सुरुवातीच्या काळामध्ये साधारण गणपती मंडळाचं जे स्वरूप असतं, देखाव्यांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करायचा आणि आम्ही जे आसपासचे मंडळी राहत होतो त्या सर्वांनी एकत्रित यायचं आणि हा उत्सव दिमाखदारपणे साजरा करायचा ही कल्पना. पहिल्या दिवसापासूनच आम्ही जे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं होतं की गणेशोत्सव साजरा करताना कोणत्याही स्वरूपात देणगी किंवा कोणाकडनं अर्थसहाय्य घ्यायचं नाही. जे काही करायचं आहे ते सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच स्वतःच्या पैशांनी हा उत्सव करायचा आणि समाजापुढे एक वेगळं आपला एक पांडा निर्माण करायचा. मग ह्याच्या प्रयत्नाच्या माध्यमातून सुरुवातीचे काही दिवस अगदी फटाक्यांचे स्टॉल लावले. नंतर जसे सर्वजण कमवते झाले तसे आपल्या अर्थार्जनातला काही भाग या कार्यासाठी बाजूला काढायचा आणि त्यातनं हा उत्सव साजरा करायचा. अशा स्वरूपाला हा मंडळाचे कार्य सुरू राहिलं. कालांतरानंतर जसे व्याप वाढायला लागले तसं लक्षात आलं की 10 दिवसाचा गणेशोत्सव साजरा करणं आणि 10 दिवस वेगवेगळे देखावे किंवा वेगवेगळे कार्यक्रम घेणं थोडंसं आपल्याला जड जायला लागलं आहे. म्हणून मग त्याला 2010 साली आम्ही वेगळं स्वरूप द्यायचं ठरवलं आणि वर्षभरातनं 2 कार्यक्रम जे कलाकार किंवा जी दिग्गज मंडळी विटे शहरात येऊ शकत नाहीत अशा सर्व कलाकारांना विट्यामध्ये आणायचं आणि एक विटे शहराची सांस्कृतिक जडणघडण ओंकार गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू करायची ही कल्पना 2010 साली सुरू आली. आणि त्या अंतर्गत अगदी आपले ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकरजी विट्यामध्ये आले. आपले श्रीधरजी फडके त्यांनी नुकतंच आपल्या विटे शहरामध्ये गीतरामायणाचा कार्यक्रम घेतला. संदीप खरे, सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या गाण्याची मैफिल आपण घेतली. शौनक अभिषेकीजींचा कार्यक्रम झाला. अमर ओक, निलेश परब हे जे आजचे आघाडीचे वादक कलाकार आहेत त्यांचा अमर बन्सीचा कार्यक्रम झाला. मॅजिक ऑफ परकशन जो निलेश परबनी स्वतःची निर्मिती असलेला एक स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला आणि निलेश परबनी इच्छा बोलून दाखवली की माझ्या कार्यक्रमाची सुरुवात ही विटे शहरातनं व्हावी आणि ओंकार गणेश मंडळानं याचं आयोजन करावं. अशी सर्व दिग्गज कलाकार मंडळी आज विटे शहरात आली आणि या विटे शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल व्हावी आणि सांस्कृतिक अंगानं विटे शहराचा विकास व्हावा याच विचारानं ओंकार गणेशोत्सव मंडळ कार्यरत आहे. येणाऱ्या 22 जानेवारीला विटे शहरामध्ये आपण एक मोठा कार्यक्रम घेतो आहे आणि या कार्यक्रमाची कल्पना ज्यावेळेला डोळ्यासमोर आली त्यावेळेला आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये असा एक विचार झाला की केवळ ओंकार गणेश मंडळ असं मर्यादित न राहता सांस्कृतिक वाटचालीमध्ये आज विटे शहरात जे लोक कार्यरत आहेत अशा सर्वांना आपण आवाहन करावं आणि विटे शहरामध्ये एक सांस्कृतिक महोत्सव येणाऱ्या काळामध्ये येत्या वर्षामध्ये का होऊ नये असा विचार ज्यावेळेला समोर आला त्यावेळेला आपण बघतो मोठ्या शहरांमध्ये आज पुण्याचं आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरामध्ये एक सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराचं नाव घेतलं जातं. किंवा आपल्या सांगली असेल, कोल्हापूर असेल, अगदी जवळची तासगाव नगरपालिका आहे की जिथं नुकताच तासगाव महोत्सव साजरा झाला. अशा गोष्टी सांस्कृतिक जडणघडण विटे शहरामध्ये का होऊ नये
असा विचार आम्ही सर्वांपुढं मांडला आणि आज विटे शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतील असे काही डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, काही सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोचलो आणि ही कल्पना ह्या सर्व लोकांपुढं मांडली आणि या सर्व लोकांनी आमच्या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सर्वांच्या विचारानं येत्या 22 जानेवारीला बुधवारी राहुल देशपांडे जे आजचे आघाडीचे प्रसिद्ध युवा गायक आहेत यांचा अभंगवारी हा कार्यक्रम, त्यामध्ये भक्तिगीतं आणि अभंगांचा समावेश असलेला कार्यक्रम आपण विटे शहरामध्ये याचं आयोजन करतो आहे. कार्यक्रमाची माहिती आपल्याला जयदेवजी देतीलच, पण मला आमच्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्तानं तुमच्यापुढं काही गोष्टी मांडायच्या आहेत. जसे आज लायन्स क्लबचे अध्यक्ष आणि विटे शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रोहितजी पवार आपल्याबरोबर आहेत. मी रोहितजींना विनंती करतो की आपण ज्यावेळेला आवाहन केलं ओंकारच्या माध्यमातून त्यावेळेला तुम्ही याला कसे जोडले गेला आणि नेमकी आपली कल्पना मागची काय हे सर्व पत्रकार मित्रांना तुम्ही स्पष्ट करावीत. नमस्कार. ओंकार गणेश मित्र मंडळाने ज्यावेळी सर्व विट्यातील सामाजिक संस्थांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान केलं की या विटानगरीमध्ये सांस्कृतिक महोत्सव चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो आहे, त्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया, त्यावेळी एक मनामध्ये असा विचार आला की आपण खरंच जर सगळेजण एकत्र आलो तर पुण्या मुंबईला इथून जाऊन आपण जे काय सांस्कृतिक कार्यक्रम अटेंड करतो आणि त्याची जी काय आपण तिकीटं काढतो महागातली, तर ती सुविधा इथल्या रसिक प्रेक्षकांना मिळण्यासाठी जो काही ओंकार गणेश मंडळाने पुढाकार घेतलेला आहे त्यात आपण सर्व ग्रुपनी सामील होऊन आपण चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम कसा करता येईल याचा आम्ही पॉझिटिव्ह विचार केला आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून येत्या 22 जानेवारीला जो आपला राहुल देशपांडे सरांचा कार्यक्रम आहे अभंगवाणी, यासाठी आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीनं तसेच माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं जेवढं सहकार्य होता येईल तेवढं आम्ही एकत्र येऊन करतो आहे. त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा हीच नम्र विनंती. बांधवांचा या ठिकाणी स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. खरं तर अमृतनं थोडक्यामध्ये ओंकार गणेश मंडळाची सुरुवात कशी झाली हे सांगितलेलंच आहे, परंतु आज हे जे काही आम्ही या ठिकाणी बसलेले सर्व ओंकार गणेश मंडळाचे कार्यकर्ते जे कार्य करत आहोत याची सुरुवात खरं तर आदरणीय स्वर्गीय आमच्या जयश्री काकू यांच्यापासून झाली. मी थोडीशी एक आठवण सांगू इच्छितो. मी मॉडर्न इंग्लिश शाळेचा विद्यार्थी आहे. त्या शाळेमध्ये आम्ही शिकत असताना आदरणीय काकू आम्हाला त्या ठिकाणी डान्स शिकवायला किंवा नाटकं बसवायला यायच्या आणि त्यांचाच हा सांस्कृतिक वारसा आम्ही पुढं चालवायचं खरं तर या ठिकाणी काम करतो आहे. गेली कित्येक वर्ष झालं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं हे काम करत आलो आहे. सुरुवातीला काही आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतले गणपतीमध्ये, म्हणजे डान्स स्पर्धा असतील किंवा आम्ही नाटकं बसवली, ती नाटकं आम्ही लोकांच्या समोर सादर केली. या सगळ्यातून उद्देश हा एकच होता की विटे शहरामध्ये असणारी जी काही लोकांच्यातली कला आहे ही लोकांच्या समोर लोकांना सादर करायची संधी मिळावी, हा त्यामागचा हेतू ठेवून आम्ही काम करत आलो. असंच आमचं आम्ही कार्यक्रम घ्यायला ज्यावेळी सुरुवात केली तेव्हा आमचं एक स्वप्न होतं की आता स्वर्गीय झालेत जाकीर हुसेन यांचं आम्हाला एक कार्यक्रम विट्यामध्ये घ्यायचं असं आमचं एक स्वप्न होतं. दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांना भावपूर्ण आदरांजली मी या ठिकाणी वाहतो. पण आज ज्यावेळी आम्ही राहुल देशपांडेंचा एक मोठा कार्यक्रम विट्यामध्ये घेतो आहे तर हा त्यातलाच एक छोटासा भाग आपण या ठिकाणी म्हणू शकतो की एका मोठ्या व्यक्तीची आपण विट्यामध्ये आपण घेऊन येतो आहे आणि विटेकरांनी देखील या आमच्या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही सांस्कृतिक जी आम्ही वाढवायचा प्रयत्न करतो आहे संस्कृती, त्याला एक मोठा हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहेत. बरीचशी मंडळी आम्हाला या दरम्यानच्या प्रवासामध्ये जोडली गेलेत. मगाशी अमृतनं सांगितलंच त्याप्रमाणे डॉक्टर असतील, वकील असतील, काही व्यापारी असतील, यांना आम्हाला फोन देखील करावा लागत नाही. आमची फक्त एक ॲडव्हर्टिजमेंट आम्ही फेसबुकद्वारे किंवा व्हॉट्सॲपद्वारे आम्ही सोडली तरी त्यांचे लगेच कॉल येतात, त्यांचे बुकिंग्स होतात. त्याच निमित्तानं या कार्यक्रमाला देखील भरभरून लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे व असंच लोकांनी आम्हाला पाठिंबा देत राहावा. नवीन नवीन लोकांनी आमच्यामध्ये सामील झालं पाहिजे आणि ह्याची व्याप्ती वाढली पाहिजे, जेणेकरून जसं आपण आज पुण्याचं नाव घेतो त्याच पद्धतीनं विट्याचं नाव देखील मोठं व्हावं, हीच आमची यामागची भूमिका आहे.